तर आपण आता बऱ्याच दिवसांनी आपल्या शेडकडे आणि विहिरीकडे आलेलं आहे. पाणी बघू शकता कसं झालेलं आहे, हिरवंगार उपसा झालेलं आहे पाण्याचं, त्यामुळं पाणी सगळं शेवाळ झालं आहे. आपल्याला काय तर आपल्याला काय तर तिथं पडलेलं दिसायला लागले. काय पडले बघूया. आता जानेवारी महिन्यात संपत आला तर आपला ऊस गेलेला नाही. फॅक्टरीची तोड कमी असल्यामुळे, लोक तोडणारे कमी असल्यामुळे ऊस लेटने चालला आहे ह्या वर्षी. आपण इथं बघूया काय आहे. बहुतेक सस्ता दिसतोय. सस्ता उडी मारलाय वाटतं इकडून. जरा जवळ जाऊन बघूया आपण झूम करून. अरे बापरे, वास यायला आलाय भरपूर. त्याचे केस निघालेले आहेत. बहुतेक 3-4 दिवसाला ऊस पडलाय सस्ता यामध्ये. इकडून आला असणार आहे पळत, डायरेक्ट विहिरीमध्ये पडला तो. त्याला वरती यायला चाललं नाही, कारण आपल्या विहिरीला पायऱ्या नसल्यामुळे त्याला वरती यायला आलं नाही. तर आपला हा बांधावरचा रस्ता मागच्या बऱ्याच ब्लॉगमध्ये सगळ्यांनी बघितलेला आहे. आपला ऊस अजून गेलेला नाही. ऊस उंची वाढलेली आहे भरपूर. कारखाना थोडा लेट केल्यामुळं उंची वाढलेली आहे. फक्त 265 ऊसाला काय होतं, असं वरती तोरं सुटतात. तोरं सुटले की ऊस काय होतो, आतनं पोकळ होतो. आणि 9632 ऊस असतो, लाल ऊस, त्याला असं तोरं सुटत नाही, त्यामुळं ते आतनं भरीव राहतं. तर बघा, आपण ट्रॅक्टरनं भरणी केलेली आहे. अशी कालपासून ट्रॅक्टर आहे आपल्यात. तिकडे भरणी केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवतो तिकडे. चला. आपण ताग केलं होतं 45 दिवसांबरोबर. आपण ताग जमिनीमध्ये गाडलेला आहे. हे बघू शकता, ताग आपण गाडलेला आहे, त्याच्यावर माती पडलेली आहे. त्याच्यावर आपण लागवड पण टाकून घेतलेलं आहे. आणि काल आपण ट्रॅक्टरनं रोटर मारून आज रोटर पंखा केलेला आहे. निम्मरान झालेलं आहे, आता फक्त निम्मरान राहिले. हे असं केलेलं आहे शेत आपण. सरी बोध फोडून सरी केलेली अशी. असं दिसते, म्हणजे दोन्ही साईडला माती लागते अशी, म्हणायचं बोध करणे. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितला ते ट्रॅक्टरनं भरणी कसं करतात ते. पहिल्या दिवशी रिवर्स ट्रॅक्टर मारायचा असतो, म्हणजे बोध फोडायच्या वेळेला. कारण हा 2 चाकी HP 13 HP पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर आहे. त्याला रिव्हर्समध्ये पहिला घ्यावं लागतं. त्यानंतर मग आपल्याला परत सरळमध्ये आणि पंखा लागतो त्यामध्ये. म्हणजे मागचं वेळ याचा रेट कसा असतो, तर एकरी 3000 रुपये हे घेतात. आणि नुसता रोटर जर मारायचं म्हटलं तर 2000 रुपये घेतात. तर याच्यानं काय होतं, साईड त्याला वळायला जास्त वेळ म्हणजे हे लागत नाही, जागा लागत नाही. त्यामुळे ऊसाचं मोड वगैरे जास्त होत नाही, नुकसान जास्त होत नाही ऊसाचे आपल्या. आणि माती भरपूर लागते, कारण 13 HP ट्रॅक्टर असल्यामुळे आपल्याला पॉवर भरपूर मिळते आणि माती भरपूर लागते गड्ड्याला.